नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपंचायतच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ठिकठिकाणी घोळका करून ही कुत्री वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून गावातील प्रमुख मार्गावरून ये-जा करावी लागत आहे. अलीकडेच आंबेडकर नगर परिसरात एका वृद्ध महिलेला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी देखील एका चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका होत आहे. शहरातील नागरिकांचे मॉर्निंग वॉकही बंद झाले आहे. कुत्र्यांच्या टोळीच्या दहशतीने सायंकाळी शहरात फिरणे मुश्किल बनले आहे. या संदर्भात सुज्ञ नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयात धडक देऊन स्वच्छता अधिकारी आसावरी सुतार यांना जाब विचारला. यावेळी सुतार यांनी लवकरात लवकर संबंधित कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, तसेच कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्वजीकरण करण्यासाठी निविदा काढण्यात येईल असल्याचे सांगितले. मात्र अद्याप निविदा भरण्यात आलेली नसून लवकरच फेरनिविदा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील प्राणीमित्र संघटनांशी संपर्क करून मोकाट व भटक्या कुत्र्यांचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर गावातील कुत्री पकडून थेट नगरपंचायतीत सोडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनीस मुजावर यांनी दिला आहे. यावेळी दीपक कुन्नुरे, अनीस मुजावर, केतन कांबळे, प्रवीण उपाध्ये, विशाल काळे आदी नागरिक यांनी चर्चेत सहभाग घेतला. नमस्कार, मी आसावरी सुतार हातकणंगले नगरपंचायत येथे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता म्हणून काम करत आहे. हातकणंगले शहरामध्ये मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत समस्या उद्भवत आहे. यापूर्वी हातकणंगले नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण तसेच लसीकरण करून घेतलेलं आहे. जसं की अॅनिमल वेलफेअर बोर्डाची जी नियमावली असते त्या पद्धतीनं स्टँडर्ड प्रोसिजर प्रमाणे आम्ही ते निर्बीजीकरण लसीकरण करून घेतलेलं आहे. तसेच चिकन मटन शॉप येथे जास्तीत जास्त कुत्री आढळतात, तर त्यांना चिकन मटन शॉपवाल्यांना सुद्धा आपण नोटीस काढलेली होती. तसेच त्यांना संध्याकाळच्या वेळी चिकन मटनचे जे वेस्ट आहे ते एकत्रितपणे गोळा करण्यासाठी घंटागाडीची पण सोय केलेली आहे आणि अद्याप ती सोय सुरू आहे. सर्व चिकन मटन शॉपवाले त्याच्यामध्ये आपलं वेस्ट टाकतात, त्याच्यामुळे बऱ्यापैकी नियंत्रित आली होती संख्या. पण सध्या परत कुत्र्यांचा उपद्रव सुरू होत आहे, तर नगरपंचायतीने यासाठी निविदा काढलेली आहे. परंतु अद्याप याला कुणी संपर्क साधलेला नाही आणि मुदत संपलेली आहे, तर पुनश्च निविदा करण्यात येणार आहे आणि या पद्धतीचं परत पुन्हा एकदा कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून घेण्यात येणार आहे. नमस्कार, मी अनीस मुजावर. हातकणंगलेमध्ये मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्यावर त्या भटक्या कुत्र्यांच्या कडून खूप सारे हल्ले झालेले आहेत. अनेक लोकांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. पण अशा समस्या ह्या दरवर्षी होत आहेत. त्यासाठी आज आम्ही आमच्या गावच्या नागरिकांच्या वतीनं नगरपंचायत कार्यालयाला भेट दिली, स्वच्छता अधिकारी यांच्याशी चर्चा केली. परंतु ज्या काही टेक्निकल बाबी आहेत त्या बाजूला ठेवून स्थानिक नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्राधान्याने बघितल्या पाहिजेत. कुत्र्यांची संख्या ही अचानक का वाढत आहे, त्याचबरोबर हल्ले का करत आहेत आणि ह्या संबंधित हल्ले झाल्यानंतरच्या लसीची व्यवस्था जी काय आहे त्या नगरपंचायतच्या वतीनं काय पाठपुरावा त्याचा होतोय, या सगळ्या गोष्टींची चर्चा आज झालेली आहे. यात पुढील 15 दिवसांमध्ये नगरपंचायतनं संबंधित विषयावरती लक्ष घालून कुत्र्यांच्या संख्या आटोक्यात आणून निर्बीजीकरण करून स्थानिक नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. आणि जर त्या नाही सुटल्या तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं मोठा तीव्र आंदोलन नगरपंचायतच्या परिसरात करणार आहोत आणि वेळ पडल्यास ही कुत्री आम्ही नगरपंचायत कार्यालयात सोडणार आहोत. धन्यवाद.